जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट केला मी आणि सकाळी सकाळी इथे मस्त फाल्गुनीचं काम चालू आहे. ऑफिसला नाही घेऊन नाही जाते म्हणजे ती ऑफिसचं काम घरी करते. ज्ञाना आणि सावीला खाली ठेवलं आहे कारण की ज्ञाना असेल तर काहीच करून देणार. सावी परवडली किंवा ज्ञाना नाही परवडली नाही. सावी एकटी एकटी खेळते पण ज्ञाना आई 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 आणि मग ती लॅपटॉप खेचणार, काय काय खेचून हातात घेणार. त्यापेक्षा तिला खाली ठेवलेलं बरं असतं. सो मी निघतो आता आणि फाल्गुनीचं बघा काम चालू आहे. हॅलो मॅडम, मी आता असा एक विचार केला आहे की एक सिरीज बनवूया आपण याच्यावर, यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर. हां, कसं वाटेल? माझा असं विचार चालला आहे की 2 दिवसापासून मी बघतोय, फक्त सर्चिंग चालू आहे सध्या की एक सिरीज बनवूया आणि एक स्टोरी लाईन मी बनवतो. चाललं आहे माझं थोडंसं वेगळं काहीतरी प्रयत्न करायचा. सो तुम्हाला बघायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. अशी एक नवीन सिरीज आहे. काय काय चल लवकर. साऊ पण चाचू पण चाललंय. साऊ चाचू चालला इकडे बघ. बापरे, त्याला बसवते वाटतं अक्षयला. ए दीदी म्हणजे डेंजर काम आहे हे. कोणाचे आहेत गाई? गाई कोणाचे आहेत? कर बुम बुम कर बुम. सो जस्ट घरी आलोय ऑफिसमधून आणि बघा उठली तशी व्या 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 व्या. से हाय झोपाळू बाबू माझ्या. हाय तर कर, हाय कर, एकदाच हाय कर, एकदा हाय कर त्यांना. मग नाही काय, कुठे जायचं? झोपेतून उठल्यावर असंच असतं. सकाळी काय कारनामे केले माहिती आहे मी. सकाळी फाल्गुनीची नेलपेंट होती इकडे बेडच्या इकडे. ह्याने उचलली नेलपेंट आणि मी एडिट करत होतो व्हिडिओ. मला वाटलं खेळते तर मला आवाज देते बाबा बाबा बाबा. तर मी लक्ष तिच्याकडे बघितलं पण माझ्या हाताकडे लक्षच नाही गेलं. म्हणजे ती सांगत होती की हे नेलपेंट सगळी सांडली आणि पूर्ण बेडवर नेलपेंट, आयपॅडवर नेलपेंट, अजून कपडे, ड्रेस फुकट गेला ना सगळा. ड्रेस फुकट गेला, बेडशीट फुकट गेली. असे सगळं करतो कारनामे सकाळ सकाळ म्हणजे पुम पुम. हां, असं कोणी केलं? कुठे नेलपेंट लागली? दाखव तुझ्या नेलपेंट कुठे लागली. नानाच्या लागली ना? हां हां, हाताला लागली आणि बाबाच्या आयपॅडला लावलीस ती. हां, आणि आयपॅडला लावलं आणि बोलते बाबा भिबी म्हणजे ते आयपॅडला भिबी बोलते. त्याच्यात भिबी फक्त तिला ते एक शो दाखवतो मी, डॉग शो कधीतरी. सो त्याला त्याने भिबी नाव ठेवलं. इकडे पण लागली आहे. हां, टाका कर बाबा टाका कर एकदा. मांडीवर घे बाबूला. काय कर. हो कर. हो हा, काय तिथे बघ. तिला घेऊन गेली अगं. ए साऊ बंद झाली सेवा. हे आता कर गाय कर त्याला. गाई ओ कर. या दोघींची ही मजा आम्ही मिस करत होतो. बघा दोघी 2 बेबीजला घेतात आणि झोपवतात. निनी करा दोघींना पण. चल निनी कर साऊ. हो साऊ कर. हो साऊ म्हणजे आमचं स्लो मोशन काम आहे. कर साऊ कर. हां, हात बघा किती हलतोय, फक्त तेवढाच. आणि नाना निनी करायला. हां, नाना म्हणजे पटके देऊन उठवणार. हां नाना. अरे
पोडगा पोडगा माझं पोडगा पोडगा. थांब बाबू थांब. काय काय मी आलो ना उठली म्हणून ते बाहेर बाहेर. अक्षयाच्या मागे तो निघाला ना त्याला धरून धरून तू बस बस परत निघाला मामा परत कोणाला त्यांचा म्हणते मामा म्हणजे बाबा बाबा मामा आलेला का तुझा मला शीट कॉंग्रॅच्युलेशन आपल्याला बेडरूम मध्ये हसत परत आली परत हसत लाजते कशाला. बाय बाय चिनो. काय झालं? वेटिंगला थांबलेत. बोलवा लिप बोलवा. लिप बोलवा. हा बोलवा लिप. अगो बाई बाटप घेऊन आली. दीदी बाटप. वेटिंगला का तिकीट काढलं का. बाटप ठेव आता गाडीत. किती खुशी किती हो खुशी. बस दीदी बस. दीदी बाबू कुठे गेला? बाबू आंघोळीला गेलाय बाटपच्या बाहेर. आम्हाला वीकेंडला दादा मरीन ड्राईव्हला. अगो बाई नेणार रे कधी बोलले बाबा तुला माहितच नाही. फक्त बोल मी नेतो ना मी कुठे नाही बोल. बाबा मला बोलतात मी 2013ला मरीन ड्राईव्हला गेलेलो त्याच्यानंतर आज किती वर्ष झाली मी गेलो नाही. मला बोललाय मी त्या दिवशी बोलली की आम्हाला घेऊन चल ना अटल सेतूने. बोल ना मी कुठे नाही बोलतोय. आता तू आम्हाला घेऊन जाणार आहे. काय काय सो बाहेर निघालो आणि आलेलो आहोत पेटपूजा करायला. थोडीशी भूक लागलेली संध्याकाळपासून. सो आम्ही आलो चॉपस्टिक्समध्ये आणि मंडळी बघा आमच्याकडे किती काय काय ची ची वेगळं गंदू ठेवायला लागलं. गंदू. सुरमई, पॉम्फ्रेट. हां का हे पण झालंय. हाय 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 कर. हाय दीदी हाय करा. दीदी हाय करा. दीदी इकडे बघा. नानू नानू तू बघ कुठे दीदी. हां 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 मिळणार. हा करून मोकळी. गरम आहे थांबा. गरम आहे गरम गरम आहे. वेजच्या दिवशी चायनीज खायला मजा येते ना. वेजच्या दिवशी चायनीज खायला मजा येते ना. और इसके पति के लिए भी पार्सल लिया है नहीं तो रो देगी बिचारी. आधी आपण आम्ही चायनीजच खायचो. हा ना आम्ही चायनीजच खायचो आधी. चायनीज खायचो. आपल्या घरासमोर जे द्वारका आहे ना तिथे पण चायनीज होतं आधी खूप छान. व्हेज असो नॉनव्हेज असो चायनीज चायनीज शिवाय दुसरा काय ऑप्शन नव्हता. चीजेस जमायचंच नाही आपल्याला. घरापासून फक्त 100 मीटर असेल जास्त पण नसेल. ए दीदी कुठे गेली. दीदी कुठे दीदी. अरे दीदी या साईडला आहे का. दीदी काय गप्प गप्प झाली आहे दीदी. आम्हाला अभि अरे हे घ्यायचं. ज्युसर आणलाय मस्त. ज्युसरमध्ये ग्रेप्स टाकलेत आणि हा मी आता डेली यूज करणार आहे वॉटरमेलन ज्यूससाठी. वॉटरमेलन ज्यूस प्यायचं याच्यामध्ये रोज. पण मी आता सध्या ग्रेप्सचा ज्यूस बनवलं आहे आणि हिला मी कधीपासून सांगतोय का तो ज्युसर काढ बाहेर मला ज्यूस दे. ही अजिबात द्यायला रेडी नाही मला. मी स्वतःच माझ्या हाताने घेतला आज. नानू नानू पाऊट कर. नानू पाऊट कर. नानू इकडे बघून पाऊट कर. असं काय ते. नानू किशी कर डीडीला जवळ घेऊन. हा किशी कर. ती पण मागाशी मिठी मारत होती. सावी तिला मिठी. सो मला जागा कमी होते वॉर्डरोब ठेवायला म्हणून एक वॉर्डरोब घेतला छोटासा अजून एक. जेणेकरून माझ्या ऑफिसचे कपडे आणि शूज वगैरे इकडे राहतील.
ठेवायला जागा पाहिजे होती म्हणून घेऊन ठेवला एक छोटासा वॉर्डरोब. सो पहिले तर हा आणला तर त्याच्यामध्ये थोडा भुसा वगैरे असतो, तुम्हाला तर माहितीच आहे. सो भुसा वगैरे असतो थोडासा. सो त्यासाठी एकदम डीप क्लीन होण्यासाठी मी अगारोचा हा हँड व्हॅक्यूम क्लीनर यूज करतो आहे की ज्याच्याने सगळं इवन याला मागच्या साईडनी पण हवा मारू शकतो की तो क्लीन राहील. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन तुम्ही चेक करा आणि तुमच्या पण छोट्या गोष्टीसाठी हा एकदम हँडी व्हॅक्यूम क्लीनर घ्या. चला आता इथे ऑफिसचे कपडे मी सगळे हँग करतो. पहिली गोष्ट तर मला हँगर लावायचं होतं म्हणून मी असा हँगरवाला घेतला. हे मला जागा नव्हती, माझ्यासाठी मी ऑफिसचे कपडे ठेवायला मस्त वॉर्डरोब घेतले. फक्त ऑफिसचेच कपडे, नाण्या बिनाचे काय नाही हा, फक्त ऑफिसचे कपडे, बाकी मी काय ठेवणार नाही याच्यात. आता पद्धतशीर राहू दे. मेजरमेंट नुसार आणलं ना. उघडेल नाही उघडेल. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.